नमस्कार मित्रमैत्रिणींनो. वयाची 50 वर्ष पूर्ण झाली की अनेक लोकांच्या मनात एक विचार येतो. आता वय झालंय, आता शरीर साथ देत नाही, आता नवीन काही करण्याची वेळ निघून गेली आहे. पण खरं सांगायचं तर 50 वर्षांनंतरच आयुष्याचा सर्वात सुंदर टप्पा सुरू होऊ शकतो. कारण आता तुमच्याकडे अनुभव आहे, समज आहे आणि जीवनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन आहे. फक्त काही सवयी बदलण्याची गरज आहे. आज मी तुम्हाला अशा सोप्या आणि सांगणार आहे ज्या तुम्हाला 50 नंतर आनंदी, निरोगी आणि उत्साही ठेवू शकतात. आणि हो, मी हे सगळं तुम्हाला सांगते याचा अर्थ मला खूप काही येत आहे आणि मी तुम्हाला काही शिकवण्याचा प्रयत्न करते असा अजिबात नाही. या गोष्टींनी तुम्हाला तुमच्या आयुष्यात मदत व्हावी, या गोष्टींनी तुमचं आयुष्य थोडं सोयीचं व्हावं, सुखकर व्हावं, हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. हे सगळं सांगत असताना जर काही चुकलं असेल, उपदेशाचे बोल आहेत असं तुम्हाला वाटलं असेल तर त्यासाठी माफ करा. चला तर मग झटपट पाहूयात कोणत्या आहेत त्या गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे रोज चालण्याची सवय लावा. महागडी जिम किंवा अवघड व्यायाम करण्याची गरज नाही. रोज 30 ते 45 मिनिटं चालणे हाच सर्वात उत्तम व्यायाम आहे आणि हेच सर्वात उत्तम औषध आहे. चालण्यामुळे हृदय मजबूत राहतं, वजन नियंत्रणात राहतं आणि मन प्रसन्न राहतं. सकाळी चालायला गेल्यावर मिळणारी ताजी हवा हा तुमचा दिवस बदलू शकते. सवय नंबर 2, जेवण अर्ध आणि हालचाल दुप्पट करायची. 50 नंतर शरीराची पचनशक्ती कमी होऊ लागते. पूर्वीसारखं खाल्लं तर वजन वाढतं आणि म्हणून पोट भरून खाण्याऐवजी थोडंसं कमी खा. जिभेचं समाधान काही मिनिटांचंच असतं, पण शरीराची शिक्षा ही अनेक वर्ष चालते. तिसरी सवय म्हणजे पुरेशी झोप घ्या. आपण पाहतो बऱ्याचदा काही लोक अभिमानाने सांगतात, मी फक्त 4-5 तास झोपतो. पण शरीराला त्याचा फटका बसतो, कारण 7 ते 8 तासांची शांत झोप शरीराची दुरुस्ती करत असते. झोप ही लक्झरी नाही, ती गरज आहे. चौथी सवय म्हणजे मित्रांशी संपर्क ठेवा. वय वाढल्यानंतर अनेक लोक एकटे पडतात. एकटेपणा हा शरीरासाठी सिगारेट इतकाच घातक मानला जातो. त्यामुळे जुन्या मित्रांना फोन करा, त्यांच्या संपर्कात राहा, गप्पा मारा, हसा, कारण हसणं हे पण मोफत औषध आहे. 5वी सवय म्हणजे तक्रारी कमी करा. काही लोक सतत तक्रार करत असतात. हवामान खराब आहे, मुलं ऐकत नाहीत, काळ बदलला आहे, आमच्या वेळी असं नव्हतं. तक्रारींनी समस्या सुटत नाही, उलट मन हे अधिक थकतं. 6वी सवय म्हणजे नवीन काहीतरी शिका. वय काहीही असो, शिकणं कधीही थांबवू नका. मोबाईल वापरणं असेल, नवीन भाषा असेल किंवा योग, संगीत किंवा स्वयंपाक. मेंदू जितका सक्रिय राहील तितका तरुण राहील. 7वी सोपी सवय आहे, पुरेसं पाणी घ्या. अनेक ज्येष्ठ नागरिक हे कमी पाणी पितात. त्याच्यामुळे थकवा, डोकेदुखी आणि अनेक समस्या निर्माण होतात. म्हणून दिवसभरामध्ये पुरेसं पाणी पिण्याची सवय लावा. 8वी सवय म्हणजे स्वतःची इतरांशी तुलना करू नका. तुमचा मित्र श्रीमंत असेल, तुमचा एखादा नातेवाईक अधिक यशस्वी झाला असेल, पण तुलना ही आनंदाची सर्वात मोठी चोर आहे आणि तुमचा प्रवास वेगळा आहे, तुमची कथा वेगळी आहे. 9वी सवय म्हणजे नियमित आरोग्य तपासणी करा. समस्या मोठी झाल्यानंतर डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा नियमित तपासणी करत जा. शुगर, बीपी, कोलेस्टेरॉल यांची माहिती असणं महत्त्वाचं आहे. 10वी सवय म्हणजे राग कमी करा. रागाने समोरच्यापेक्षा आपलंच जास्त नुकसान होतं. काही गोष्टी सोडून देण्याची कला शिकायला हवी. प्रत्येक वाद जिंकणं आवश्यक नसतं आणि मनःशांती ही जास्त महत्त्वाची असते. 11वी सवय म्हणजे स्क्रीन टाईम कमी करा. मोबाईलवर तासनतास वेळ घालवणं टाळा. त्याऐवजी एखादं पुस्तक वाचा, फिरायला जा बाहेर किंवा कुटुंबासोबत वेळ घालवा. 12वी सवय म्हणजे शरीराला रोज थोडंसं आव्हान द्या. शक्य असेल तर जिना चढणे, घरातील कामं करणं, स्वतःची कामं स्वतः करणं. शरीर वापरलं तरच ते टिकतं, न वापरलेलं शरीर हे कमकुवत होत जातं. 13वी सवय म्हणजे आर्थिक नियोजन करा. आर्थिक ताण हा आनंदाचा मोठा शत्रू आहे. उगाचच कर्ज घेऊ नका किंवा खर्चावर नियंत्रण ठेवा. साधं जीवन जगणं हे फार महत्त्वाचं असतं. 14वी सवय म्हणजे कृतज्ञता व्यक्त करा. ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. दररोज रात्री 3 गोष्टी लिहा ज्याच्यासाठी तुम्ही आभारी आहात. ही छोटी सवय मनाला सकारात्मक बनवते. 15वी आणि महत्त्वाची सवय, स्वतःसाठी जगा. संपूर्ण आयुष्य हे आपण कुटुंबासाठी, मुलांसाठी आणि जबाबदाऱ्यांसाठी जगलेलो असतो. पण 50 नंतर थोडासा वेळ स्वतःसाठी काढा. तुम्हाला जे आवडतं ते करा. तुमचे छंद जोपासा, फिरा, गाणी ऐका. 16वी सवय म्हणजे मन तरुण ठेवा, वय नाही. मित्रांनो, आपण अनेकदा म्हणतो आता माझं वय झालं आहे,
पण खरंच वय शरीराचं वाढतं, मनाचं नाही. काही लोक 60व्या वर्षीही उत्साहाने जगतात, तर काही लोक 40व्या वर्षीच म्हातारे झाल्यासारखे वागतात. यामागचं कारण एकच आहे, विचार. तर तुम्ही सतत स्वतःला सांगत राहिलात की माझ्याने आता काही होणार नाही, आता उशीर झाला आहे, तर तुमचं मन तेच मानायला सुरुवात करतं. पण जर तुम्ही स्वतःला सांगितलं की मी अजूनही शिकू शकतो, मी अजूनही आनंदी राहू शकतो, मी अजूनही स्वतःची काळजी घेऊ शकतो, तर तुमच्या आयुष्यामध्ये मोठा फरक पडू शकतो. 17वी गोष्ट म्हणजे मुलांकडून अपेक्षा कमी ठेवा. 50 नंतर अनेक लोक दुःखी होतात, कारण त्यांना असं वाटतं की मुलांनी आपल्याला जास्त वेळ द्यावा. पण आजचं जग हे खूप वेगाने बदलत आहे. मुलांवरही त्यांच्या कामाचा, कुटुंबाचा आणि जबाबदाऱ्यांचा ताण असतो. याचा अर्थ ते तुमच्यावर प्रेम करत नाहीत असा नाही. जितक्या अपेक्षा कमी तितका आनंद जास्त. म्हणून प्रेम करा, पण अपेक्षांचं ओझं ठेवू नका. 18वी गोष्ट म्हणजे हसण्याची संधी शोधा. लहान मुलांकडे पहा, ते कारण नसतानाही हसतात किंवा अगदी छोटं कारण असलं तरी हसतात. आणि आपल्याला हसायलाही कारण लागतं. हास्यामुळे तणाव कमी होतो, ताण कमी होतो, रक्तदाब कमी होण्यास मदत होते आणि मन हलकं राहतं. म्हणून विनोदी कार्यक्रम पहा, मित्रांसोबत गप्पा मारा आणि दिवसातून किमान एकदा तरी मनापासून हसा. 19वी गोष्ट म्हणजे भूतकाळात अडकून राहू नका. काही लोक 50 नंतर सतत भूतकाळात जगतात. त्यावेळी असं झालं असतं तर, मी तो निर्णय घेतला नसता तर. पण सत्य हे आहे की भूतकाळ बदलू शकत नाही. तो फक्त एक धडा आहे. त्याला ओझं बनवू नका. जुन्या आठवणी जपा, पण त्यात अडकून राहू नका. आजचा दिवसच तुमच्या हातात आहे. 20वी गोष्ट, 20वी सवय म्हणजे आयुष्याचा आनंद पुढे ढकलू नका. अनेक लोक म्हणतात, हे काम पूर्ण झाल्यावर आनंदी होईल मी, जास्त पैसे आले की आनंदी होईल, सगळ्या समस्या संपल्या की आनंदी होईल. पण जीवनाची गंमत अशी आहे की समस्या या कधीच पूर्णपणे संपत नाही. एक समस्या संपली, काही काळाने दुसरी समस्या परत उभी राहते. ती संपली की परत एखादी उभी राहते. म्हणून आनंदाला उद्यावर ढकलू नका. आजचा आनंद मनापासून घ्या. आजच्या सूर्यास्ताचा आनंद मनापासून घ्या. आज आपल्या प्रिय व्यक्तींशी 2 प्रेमाचे शब्द बोला, कारण आयुष्य हे मोठ्या क्षणांनी नाही, तर अशाच छोट्या छोट्या क्षणांनी सुंदर बनतं. मित्रांनो, 50 नंतरचं आयुष्य म्हणजे उतार नाही, तो अनुभवांचा, शहाणपणाचा आणि स्वातंत्र्याचा काळ आहे. तुमच्याकडे अजूनही अनेक सुंदर सकाळ आहेत, अनेक नवीन अनुभव येणार आहेत, अनेक आनंदाचे क्षण तुमची वाट पाहत आहेत. फक्त स्वतःची काळजी घ्या, शरीराला चालतं ठेवा, मनाला सकारात्मक ठेवा आणि प्रत्येक दिवस कृतज्ञतेने जगा, आभार मानत जगा. लक्षात ठेवा, वय वाढणं हे अटळ आहे, पण मनाने तरुण राहणं ही निवड आहे. मग विचार करा, तुम्हाला यातून काय निवडायचं आहे. मित्रमैत्रिणींनो, 50 वर्ष म्हणजे आयुष्य संपण्याची सुरुवात नाही, तर नव्या आयुष्याची सुरुवात आहे. फिट राहण्यासाठी महागडी साधनं लागत नाहीत आणि आनंदी राहण्यासाठी मोठी संपत्ती लागत नाही. लागते ती फक्त योग्य सवय. आजपासूनच एक नियम ठरवा. रोज थोडंसं चालायला जायचं, रोज थोडंसं हसायचं, थोडंसं शिकायचं आणि प्रत्येक दिवस कृतज्ञतेने जगायचा, आभार मानत जगायचा. कारण वय वाढणं हे आपल्या हातात नाही, पण आनंदाने आणि निरोगीपणाने जगणं हे नक्कीच आपल्या हातात आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा ज्यांना या व्हिडिओची गरज आहे, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि खुश राहा. धन्यवाद.